दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही। त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानाचा प्रवास टाळून चक्क मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करत आज शिर्डी गाठली। शिर्डीजवळील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 200 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येथे आले होते। मुख्यमंत्री फडणवीस यांचे साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर आगमन होताच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे मे फ्लॉवर फुटबॉल लिली हे दुर्मिळ व आकर्षक फूल देऊन अत्यंत अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी रेल्वे स्थानक आणि परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। रेल्वेतून उतरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या वाहनांच्या ताफ्याकडे पायी चालत जाणे पसंत केले। पुढील कार्यक्रमांना उशीर होऊ नये याची विशेष काळजी घेत त्यांच्यासाठी खास तैनात करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनात बसणं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं आणि ते तात्काळ आपल्या ताफ्याकडे रवाना झाले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं महत्त्व अधोरेखित केलं। ते म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम आहे। आपण जर स्वतः शक्तिशाली असलो तर जगाला श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देऊन जगात शांतता प्रस्थापित करू शकू। या संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पामुळे प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। वंदे भारत ट्रेन ही नवभारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे। जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो। अतिशय उत्तम प्रवास झाला, खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या, रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं, त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला। तुम्ही अनेकदा आव्हान असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते। तोच माझा प्रयत्न आहे। त्याची गोष्ट आहे बघा, भक्ती आणि शक्ती आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये एकत्रितच आहे आणि आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत। त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात। दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही। त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध, कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।